तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे ऋषी पंचमी. तर मी धरलेला आहे उपवास आणि मी पहिल्यांदाच ऋषी पंचमीचा उपवास करते. तर माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं तो उपवास कसा करायचा. तर आघाडा आणला होता, 21 आघाड्याच्या काड्या घेतल्या आणि जेव्हा आपण आंघोळ वगैरे करतो म्हणजे केस वगैरे धुतो त्याच्यानंतर ह्या दाताने चावायच्या आणि मागे टाकायच्या. अशा प्रकारे आपल्याला आज स्नान करायचं राहतं आघाड्याचं. आणि पूजेसाठी पण आघाडाच पाहिजे राहतो, त्याच्यामुळे आजीने आमच्या आघाडा आणला होता. आणि त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा वगैरे झाली. तर सर्व आवरलं आणि अवधूत निघालं तर शाळेमध्ये. मग त्याने गणपती स्तोत्र वाचायला लावलं त्याच्या पप्पाने त्याला, आणि त्याला वाचता येतं त्याच्यामुळे त्याला उभं केलं आणि तो वाचत होता मस्त. तर इथं गणपती स्तोत्र बी त्याचं वाचून झालेलं आहे. आणि इथं मी ना आज गाईचं दूध नाही घ्यायचं त्याच्यामुळं म्हशीचं दूध आणलं होतं अर्धा लिटर, आणि मी त्याचा चहा वगैरे प्यायचा मला आज. तर मी दूध घेणार होते आज. तर बघा सगळं आवरलं, परत शाळेचं मुलांचं आवरलं. भक्ती आता चालली अंगणवाडीमध्ये, जेजे बाप्पाचं दर्शन करते आहे आणि मस्त अशी गोल गोल फिरून राहिली. आणि मला सांगत होती आई माझी व्हिडिओ काढ, माझी व्हिडिओ काढ. मग मी तिची व्हिडिओ काढली. आणि आज ऋषी पंचमी म्हणजे उपवास आहे मला, त्याच्यामुळं मग मला काही फराळ वगैरे काही करायचं नाही आहे. दूध आणलेलं आहे तेच मी घेणार आहे. आणि इथं आजींच्या आता भक्ती दर्शन करायला आली. त्याच्यानंतर माझ्या पण भक्ती आता पाया पडायला आली. बघा मस्त पाया पडून राहिली. दादूने पण भारी डोकं लावलं लाईटिंगचा ना, मस्त दिसत. छान फोटो काढ, थांब उभे राहा. आहे ऋषी पंचमी आणि मी ऋषी पंचमीची पूजा मांडलेली आहे. वाळूचे असे 7 ऋषी बनवले आणि त्याला आघाडा फुलं वगैरे वाहिलेले. देवांची बी देवपूजा झालेली आहे, गणपती बाप्पाची आरती वगैरे झालेली आहे. आणि इथं मी आता ह्या ऋषींची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे पिढ्यावर मांडली. बघा मी पहिल्यांदाच धरली मी ऋषी पंचमी, मी याच्या आधी कधी धरलेली नव्हती. तर पूजा वगैरे झाली माझी मांडून आणि मी बोलले का लगेच आता कहाणी वाचून घेते. तर आमच्याकडं ते कहाणींचं जे पुस्तक त्याच्यामध्ये ऋषी पंचमीची कहाणी आहे. हा उपवास का करते, कशासाठी करते सगळं त्याच्यामध्ये असतं. तर म्हटलं चला संध्याकाळी वाचण्यापेक्षा आपण आत्ताच पूजा मांडली तर मग मी आत्ताच लवकर कहाणी वाचून घेते. कारण की आम्हाला जायचे मळ्यामध्ये तुकडा खुडायला. तर मिस्टरांचं चालू होतं का आवर लवकर आणि चला आपल्याला जायचं आहे. तर म्हटलं थांबा सगळी पूजा वगैरे होऊन द्या मग आपण जाऊ. तोपर्यंत मिस्टर पावडर मारून लवकर येणारच होते आणि आम्हाला जायचं होतं मळ्यात. आणि बाकीच्यांचं जेवायला वांग्याची भाजी पोळ्या असं स्वयंपाक केला होता. अवधूतला डब्याला भेंडीची भाजी, स्वयंपाक वगैरे धुणं सगळं माझं आज लवकर आवरलं. आणि उपवास असल्यामुळे मी लवकर उठले होते आज. तर ही ऋषी पंचमी का धरतात, जे आपल्याकडून नकळत काही चुका होत्या, काही गोष्टींची आपण पथ्य नाही पाळत, त्याच्यासाठी हा उपवास केल्याने सगळे नाश म्हणजे सगळे पाप दूर होत्या, त्याच्यामुळे हा उपवास केला जातो. तर हा उपवास पुरुषाने धरला तरी चालतो आणि महिलांनी धरला तरी चालतो असं त्याच्यामध्ये होतं कहाणीमध्ये. तर म्हटलं चला आपल्याला माहिती इतक्या दिवसापासून तर आपण आता धरूच. तर माझ्या सासूबाई तर भरपूर दिवसापासून ऋषी पंचमी करायच्या, पण त्यांनी नेमकी आत्ता सोडली, त्याच्यामुळं मी धरली आता ही ऋषी पंचमी. आणि आता जितके दिवस चालेल तितके मी करेल, म्हणजे जेवढं करता त्यावर मी करणारच आहे. तर अशा प्रकारे आता इथं माझी कहाणी वाचून झालीच आहे. आता आम्ही आलो आहे गुलाबामध्ये तुकडा खुडायला. आज ऋषी पंचमी असल्यामुळं घरी सगळं आवरून पूजा वगैरे करून आले घरी आणि आता आलो गुलाबात. तर गणपत भाऊ आले, पावडर मारली सकाळी मिस्टरांनी त्यांनी, आणि आता दोघं जण पण तुकडा खुडणार आहे. मी पण आम्ही तिघं पण तुकडा खुडायला आलो आहे. तुकडा पण एवढा नाही आहे, पातळच आहे, कमी पडला आहे. पण मग तो अरे पातळ नाही म्हणती, तुकड्याचं प्रमाण कमी आहे असं म्हणतात त्याला. हा का, तुकड्याचं प्रमाण कमी आहे पण तो खुडायचा आहे. काय म्हणत्या, काय म्हटली तुकडा पातळ आहे? पातळ म्हणजे असं दाट असतो आणि आपण म्हणतो ना पातळ पातळ तुकडा आहे असं. ते काय रस्सा आहे काय पातळ पातळ रस्सा? बरं ठीक आहे चला उठा. कमी प्रमाण आहे त्याला, थोडा ओके. रोगाचा जोर आहे आणि थोडं सुधारणा वाटते. पण मग पण नाही हो, हे झाड लय छोटे ह्या पाहिजे ते पा एवढा थोडा बदल का त्याला? बारीक आहे बारीक ही आहे. अशी पत्ती होती ना, हा नवीन फुटवा हे शेंडे आहे ना, हम्म. म्हणजे थोडी ग्रोथ वाटते त्याला. त्या दिवशी एवढा खत ना, थोडा पाऊस पाहिजे होता, पाऊस कमी झाला आता, लोक कंटाळले. या अशी भरून इकडे पाहिजे छोटे. हा हा उमलून जाईल ते, उमलू दे. हा थोडा मोठा मोठा. ये बाय गणपत असं घेऊ, नाही नाही अशी घेऊ नको बाय, या अशी भरू घेऊ नको. फक्त असं थोडंसं असंच घेऊ. नाही ना, क्वालिटीचे पैसे ना हो, काय सांगा ते काय म्हणतो तुला पकाला फोन केला मी.
काढ फक्त तर आता गणपतीची सीझन चालू आहे. तर आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस. काल गणपती बसलेले आहे मस्त सगळ्यांच्या घराघरामध्ये आणि नंतर ऋषी पंचमीचा दिवस आहे आज. तर चला आता म्हटलं मिस्टर बोलले की आता मार्केट थोडं बरं आहे तर तुकडा काढून घेऊ. तर जेवढा आहे तेवढा आम्ही तुकडा काढून घेतला आणि तुकडा आता कमीच पडलेला आहे, भरपूर असा तुकडा कमी पडला आहे आणि कांडी खत टाकल्यामुळे थोडेसे झाडांना आम्हाला बरं वाटलं राहिलं. तर तुकडा खुडून घेतला आणि मग पिशवीमध्ये ओतून घेतो. आम्ही जवळच पिशवी घेतलेली आहे, म्हणजे आपण जी गल्ली लावली तिथं पिशवी ठेवली का तुकडा त्याच्यामध्ये टाकला जातो. आणि मिस्टर बोलतो ते का पाऊस पूर्ण उघडलेला आहे. आता ठीक आहे, काही ठिकाणी भरपूर पाऊस सुरू राहिला, पण आमच्या इथं भरपूर दिवसापासून आता 7-8 दिवसापासून पाऊस चांगल्या प्रकारे उघडून गेला आहे. पण थोडा तरी पाहिजे होता असं मिस्टरांचं म्हणणं आहे, कारण जमीन ना कडकून येऊ राहिली, कडक जमीन झाल्यासारखी झालेली आहे. पण मग काही हरकत नाही. आता प्रत्येकाचं कसं राहतं पावसाचं, काही लोकांचं नुकसान पण होतं पावसामुळं. आणि आपलं ठीक आहे गुलाबी, आपण म्हणतो आपल्याला पाऊस पाहिजे, पण काही शेतकऱ्याचं नुकसान पण होतं, त्यांना जास्त पाऊस पण नको आहे, मापात पाऊस पाहिजे राहतो. त्याच्यामुळं जे चाललं ते निसर्गाची देणच आहे. तर वरच्या दोन्ही खांडातला तुकडा झाला आहे ना. आता आम्ही आलो आहे खाली, त्या दोन्ही 4 खांड आहे खाली, त्याच्यामध्ये तुकडा खुडायला आलेलो आहे. वरचा सगळा तुकडा झालेला आहे. घरात म्हणलो नाही म्हणले काय सांगू. कोणी दिलं बाई तुला हे पेढे? हा का आप्पाने जेजे बाप्पाला आणले का? हात काढ मग, हात जोड, उभी राहा देवाला निवड दाखवायला. हात जोड, हात जोड ना बाई, हात जोड आता. तर ही व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीची, ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळची. मी उपवास सोडायसाठी मग निवद पाणी करायला वरण भात, भाजी, चक्कीची भाजी असं केलं होतं आणि स्वयंपाक झाला आणि देवाला नैवेद्य वगैरे झालं. नंतर मी उपवास सोडला. तर ही पूर्ण व्हिडिओ ऋषी पंचमीची आलेली तुम्हाला, आणि उद्याची पण व्हिडिओ लवकरात